अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा उद्या 2 जुलै मंगळवार, खरं तर उद्या आलेली आहे या जुलै मासातील पहिली अत्यंत महत्त्वाची एकादशी। बघा, उद्या योगिनी एकादशी आहे। ही एकादशी इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी, गरिबी हटवण्यासाठी, घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी ही उद्या असणारी जी योगिनी एकादशी आहे ती अत्यंत प्रभावी आहे। खरं तर एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री विष्णूंसाठी आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी तुम्ही घरातील आर्थिक चणचण कमी होण्यासाठी, घरामध्ये चहूबाजूने पैशांचा ओघ आणण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे जे उपाय करता ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जी उद्याच्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायची आहे। बघा, एकादशीच्या दिवशी स्नानाला, दानाला, दीपदानाला आणि त्याचबरोबर गोमातेच्या सेवेला विशेष महत्त्व आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला गाईला म्हणजे गोमातेला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। जर ही वस्तू तुम्ही उद्या योगिनी एकादशीच्या दिवशी गोमातेला खाऊ घातली तर तुमच्या वर्षानुवर्षांपासून आडलेल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्तता होईल। तुमच्या घरामध्ये असणारी जी दरिद्रता किंवा जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होईल। घरात धनाची आवक वाढत जाईल। बघा, गायीच्या म्हणजे गोमातेच्या उदरात 33 कोटी देवांचा वास असतो आणि उद्या केलेल्या या एका सेवेने तुम्हाला त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल। अत्यंत महत्त्वाची सेवा आहे जी उद्याच्या दिवशी आपल्याला करायची आहे। आता काय सेवा आहे, काय उपाय आहे, उद्या गोमातेला काय खाऊ घालायचं आहे हे सगळंच पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात पहिली गोष्ट, उद्या ही सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता। सकाळपासून अगदी संध्याकाळी किंवा संध्याकाळी 7-8 पर्यंत कधीही। तुमच्या घरामध्ये खूप गरिबी असेल, दारिद्र्य काही केलं संपत नसेल, तर आम्ही खूप मेहनत करतोय, कष्ट करतोय, दिवसभर आम्ही घराच्या बाहेर असतो, घरातले 4-5 व्यक्ती आहेत, सगळे कमावते आहेत, पण तरीही आमच्या घरामध्ये धन येत नाहीये किंवा आमच्या घरामध्ये आर्थिक प्राप्ती होत नाहीये। म्हणजे काय, तर धनाचे मार्ग तुमच्या आयुष्यात जर बंद झालेले असतील तर तुम्हाला उद्याच्या दिवशी गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। हा हिरवा चारा बाजारातही तुम्हाला मिळेल आणि बघा, आता खेड्याकडे तर पावसामुळे भरपूर हिरवागार चारा जो आहे तो शेतात किंवा जमिनीमध्ये आलेला आहे, तर तुम्ही ते जे गवत असतं हिरवं ते तोडून घ्यायचं आहे। समजा जे लोक सिटीमध्ये राहतात तर तिथे हिरवा चारा विकायला भेटतो, तुम्ही तिथून थोडासा हिरवा चारा घ्या आणि तो गोमातेजवळ घेऊन जा। तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले हा हिरवा चारा आपल्या हातात घेऊन त्या हिरव्या चाऱ्यात तुमच्या ज्या आर्थिक तंगी असतील त्या तिथे सांगा। त्याच्यानंतर तुम्हाला ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः, ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 51 वेळा जप करा आणि त्याच्यानंतर मग हा हिरवा चारा जो आहे तो गोमातेला खाऊ घाला। याने तुमची आर्थिक वृद्धी होईल, तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता कमी होईल आणि तुमच्या मनात असणारी जी इच्छा आहे ती इच्छाही पूर्ण होईल। त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट बघा, आता ही दुसरी गोष्ट जी आहे ती आपल्याला आपल्या घरामधून गोमातेसाठी घेऊन जायची आहे। याच्यासाठी काय करायचं, तर तुम्हाला 1 पाव किलो चणाची डाळ आणायची आहे। आपल्या घरामध्ये असेल किंवा नसेल त्या दुकानातून घेऊन या। आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ती थोडी भिजत टाका, उद्याच्या दिवशी ती व्यवस्थित थोडीशी मोठी होईल म्हणजे थोडीशी ती फुगेल। तर ही जी चणा डाळ आहे ही चणा डाळ उखळून घ्या, ठीक आहे। उखळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर किंवा गुळ घाला। साखर आणि गुळामध्ये ती चणा डाळ आहे ती थोडीशी अशी दाबून म्हणजे त्याची एक पेस्ट करा।
आणि त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घ्या. गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला हे जी चणा डाळ आहे, गोड चणा डाळ म्हणजे साखर मिक्स केलेली, ही चणा डाळ तुम्हाला त्याच्यात भरायची आहे. जसं आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने गव्हाचं पीठ मिक्स करून त्याचा गोळा करायचा आणि त्या गोळ्यामध्ये ही चणा डाळ जी आहे ती भरायची. त्याचा एक गोल करायचा आणि तो गोल लाटायचा, त्याची पोळी तयार होईल. थोडी पुरणपोळीसारखीच ही पोळी तयार होईल. या पोळीला थोडंसं तुम्हाला तूप लावायचं आहे. तूप लावून ही पोळी परतायची आहे. त्याच्यानंतर एका केळीच्या पानावरती किंवा एक छोटं प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये ही पोळी काढून घ्या. या पोळीच्या वरती हळदी कुंकवानी एक छोटंसं स्वस्तिक काढा. हळद कुंकू मिक्स करा एका वाटीमध्ये आणि हळदी कुंकवानी त्या पोळीवरती एक स्वस्तिक काढा. त्याच्यानंतर एक मोठा गुळाचा खडा घ्यायचा, मोठा म्हणजे खूप पण मोठा नको, खूपही छोटा नको, इतक्या आकाराचा गुळाचा खडा घ्यायचा. तो त्या पोळीवरती ठेवून द्यायचा, जिथे स्वस्तिक काढलेला आहे बरोबर तिथे ठेवून द्यायचा. आणि ही पोळी जी आहे ही पोळी घेऊन गोमातेजवळ जायचं. तिथे गेल्यानंतर शक्य झालं तर गोमातेला औक्षण करा. औक्षण करणं जर शक्य नसेल तर गोमातेला फक्त नमस्कार केला तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर ही जी पोळी आहे ती गोमातेला खाऊ घाला. या पोळीमध्ये ही पोळी भाजण्यापासून याची जी काही प्रोसिजर तुम्ही करायला सुरुवात कराल, तिथून फक्त मनात असणारी जी इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करत राहायची आहे. आता मी चणा डाळ उकळत ठेवले, माझ्या मनात असणारी इच्छा मी फक्त एकच म्हणणार की गोमाते माझी ही इच्छा पूर्ण कर, माझी ही इच्छा पूर्ण कर. जेव्हा मी ती पोळी लाटेन, भाजेन किंवा त्यामध्ये गुळाचा खडा ठेवून गोमातेजवळ घेऊन जाईपर्यंत तुमच्या मनात जी इच्छा असेल ना ती इच्छा व्यक्त करत राहायची आहे. आणि जेव्हा गोमातेला हे तुम्ही खाऊ घालाल तेव्हाही तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुम्ही तिला खाऊ घालणे शक्य नसेल तर मग बाजूला जो कोणी म्हणजे तिचा मालक असेल त्याच्याकडे तुम्ही दिली तरीही चालेल. त्या व्यक्तीला ती पोळी जी आहे ती गोमातेला खाऊ घाला. फक्त ती पोळी देत असताना त्या पोळीत तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करा आणि गोमातेला नमस्कार करा. ठीक आहे, हे इतकं करायचं आहे. शक्य झालं तर गोमातेला नमस्कार करायचा आहे. जिथे ती उभी आहे त्याची जी धूळ असेल ती धूळ आपल्या कपाळाला लावायची आहे, म्हणजे आपल्या मस्तकी ती धूळ लावायची आहे. याने तुमचं जे बदललेलं किंवा खराब झालेलं जे नशीब आहे ते नशीब पूर्वरत होईल. तुमचं नशीब, तुमचं भाग्य बदलायला लागेल. तुमचं भाग्य तुमच्या कष्टांना, तुमच्या मेहनतीला साथ द्यायला लागेल आणि त्यामुळे तुमचं जे नशीब आहे ते बदलायला लागेल. बघा, हा उपाय फक्त एक एकादशी करा. या उपायाने तुमच्या अडलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. गोमाता जी आहे ती गोमाता प्रसन्न होईल आणि जेव्हा ती प्रसन्न होईल तेव्हा तुम्ही तिच्याकडे जे मागितलं असेल ते सगळं काही तुम्हाला मिळत जाईल. उद्याचा दिवस हा योगिनी एकादशीचा दिवस आहे. गोमातेची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एकतर हिरवा चारा किंवा तुम्ही ही पोळी, दोघांपैकी काहीही गोमातेला खाऊ घालू शकतात. शक्य झालं तर दोनही गोष्टी गोमातेला खाऊ घातल्या तरीही चालेल. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. उद्याच्या दिवशी हे आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.